स्वयंघोषित स्वतःला ओबीसीचे नेते समजणारे आदरणीय प्राध्यापक माननीय श्री 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 गद्दार लक्ष्मण हाके सर लईच भुकायला लागलेत. बघा बरं का ते काय म्हणतात. हे बघा, हातबल व्हायचं काही कारण नाही. वाघ म्हणलं तरी खातोयच आणि वाघोबा म्हणलं तरी खातोयच. अरे याला धरा ना, 28.5 किलो वजन आहे याचं. तुला पोत्यात भरला पाहिजे. पोत्यात भरून आहे ना तुला असा कोंडून ठेवला पाहिजे एखाद्या बंद पडक्या घरात. तू काय जरा तुझ्या डोक्यावर परिणाम आहे का रे बाबा. अरे आम्ही मराठे धनगर बांधवासोबत खंबीरपणे लढायला तयार आहेत रे. त्यांची जी मागणी ना आज एकीकडे आपले गोरगरीब धनगर बांधव आरक्षणासाठी लढा उभा करतायत आणि गद्दारा तू येऊन जाऊन त्या बीडमध्येच येडे मारतोय. गेवरायला जातो, गेवरायतून इकडे तिकडे तिथंच गल्ल्या गोल्ल्या तिथंच फिरतो तू. अरे बाबा तुला करायचं काय आहे साध्य. तुला काय दुसरे जिल्हे नाहीत का तिथं लोक जमा होत नाहीत. तू काय आपलं येडे चाळे करतो आणि तू काय मला 28 किलोच्याला धरा. कोणाला धरायला सांगतो तू. कोणाच्या बुडात एवढा दम आहे त्याला धरायचा आहे का. कोणाचा दम नाही ना. मग उगाच कशाला तू कुत्र्यासारखा काही येडे चाळे करतोय. आणि तुला अजून एक गोष्ट सांगतो. याच 28 किलोच्या माणसानं हे जे तू म्हणतो ना आम्ही वारंवार आम्ही या महाराष्ट्रात 60% आणि आम्हीच या सरकारला निवडून आणले. तुझं तेच सरकार यानं झुकवलंय बरं का. आणि याच 28 किलोच्या माणसानं स्वतः तुम्ही किती जरी म्हणलं ना नाही म्हणजे नाहीच. या 28 किलोच्या माणसानं ओबीसीतूनच तुझ्या या सरकारला झुकून आरक्षण घेतलंय बाबड्या. जरा डोकं ध्यानावर ठेव. लोकांना भडकवण्याचे काम बंद कर. कारण सगळीकडं प्रत्येक गावामध्ये सगळे जाती धर्म एकत्र नांदतात आणि ते अशाच नांदताना सगळ्याला कळलंय तू येड्या भोकाचा आहे म्हणून. तुला आपलं भांडणं लावू नको. ओबीसीचा नेता समजतो भांडणं लावतो गोरगरिबामध्ये. बळ काय तर म्हणे 28 किलोच्याला धरा. जाय बाबू एकदा ये जाऊन.